हाय हॅलो नमस्ते. हे दिसते ते मसाला भाताचा प्रकार नव्हे, साधारण तसेच दिसते, पण ही आहे मूग डाळ खिचडी नि कढी म्हणजे कढी खिचडी. चला तर मग कसं केले ते पाहूया. प्रथम कुकरमध्ये तूप गरम करून मोहरी जिरे तडतडले, नंतर कढीपत्ता टाकला, त्यानंतर कांदा, टोमॅटो, हळद, गरम मसाला, मीठ टाकून परत एकदा परतवून घेतले आहे. कांदा मऊ होण्यासाठी थोडा वेळ परतवला, त्यानंतर गरम मसाला, मीठ, हळद, हिंग टाकून घेतले. नंतर आलं लसणाची पेस्ट आणि बटाट्याचे तुकडे टाकून परतवले. बटाटे थोडे शिजण्यासाठी तेलावरच परतवून घ्यावेत, त्यामुळे बटाटे थोडे शिजले. पाण्यातही शिजतातच, तरी पण परत एकदा परतून घ्यावेत. त्यानंतर तिखट टाकून 2 सेकंद परतवले. त्यानंतर 2 वाटी तांदळाला 1 वाटी मूग डाळ असे प्रमाण घेऊन ते धुवून घेतले व तेही तेलात टाकून 4 ते 5 सेकंद परतवून घेतले. चांगले परतवल्यावर कोथिंबीरही त्यावर परत एकदा टाकून तांदूळ डाळ परतवून घेतले. शेवटी गरम केलेले पाणी दुपटीने टाकून कुकर बंद करून घेतले. तांदूळ जेवढे त्याच्या दुपटीने पाणी घ्यावे. 4 शिट्टीने कुकर बंद करून घेतले. 4 शिट्टीमध्ये ही खिचडी तयार होते. हलके जेवणमधून अधूनमधून आम्ही अशी कढी खिचडी करत असतो. पचायला हलकी असते. याबरोबर पापड किंवा लोणचं तोंडी लावायला छान लागते. तुम्हीही करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.